नमस्ते बच्चों। आज हम कायर मत बन कविता के अगले चरण देखेंगे। यहाँ पर कवि नरेंद्र शर्मा कायर न बनने का संदेश भी देते हैं और इसके साथ साथ इसे यहाँ कायरता जो है दुर्बल माना जाता है, वो अपवित्र भी है। युद्धम देहि कहे जब पामर, देना दुहाई पीठ फेर कर, या तो जीत प्रीति के बल पर, या तेरा पद चूमे तस्कर। प्रतिहिंसा भी दुर्बलता है, पर कायरता अधिक अपावन, कुछ भी बन बस कायर मत बन। पहले अर्थ बताऊंगी, देखिए। युद्धम मतलब युद्ध, देही मतलब देना, कहे मतलब कहना, पामर दुष्ट नीच, दुहाई मतलब घोषणा, पीठ फेरना मतलब पीठ दिखाना, पीठ दिखाना, जीतना ಅಂದ್ರೆ ಗೆಲ್ಲುವುದು, प्रीति मतलब प्यार, बल उसके सहारे, तेरा पद, पद मतलब पाँव, चूमना स्पर्श करना, तस्कर मतलब चोर मतलब वो दुष्ट, प्रतिहिंसा हिंसा के लिए प्रतिहिंसा करना, दुर्बलता कमजोरी, और कायरता अधिक अपावन, अपावन अपवित्र। इसलिए कवि कुछ भी बन बस कायर मत बन ऐसा संदेश देते हैं। इस स्टांजा देखिए। युद्धम देहि कहे जब पामर, देना दुहाई पीठ फेर कर, या तो जीत प्रीति के बल पर, या तेरा पद चूमे तस्कर। कवि ये कहना चाहते हैं, अगर कोई दुष्ट तुम्हें युद्ध के लिए ललकारे तो क्या करना चाहिए? अगर तुम चाहते तो युद्ध करो, अगर तुम्हें युद्ध करना पसंद नहीं है, तुम नहीं चाहते हो, तो क्या करना चाहिए? प्यार की दो बोलियों से उस दुष्ट का मन परिवर्तन करना चाहिए। इससे क्या होता है? वो दुष्ट भी एक नेक इंसान बन जाता है। इसलिए कवि ये कहते हैं, अगर कोई दुष्ट तुम्हें युद्ध के लिए ललकारे तो, ललकारना चुनौती देना, तो क्या करना चाहिए? पीठ दिखाकर भागना नहीं चाहिए। रणरंग में आकर वहाँ पर पीठ दिखाकर मैं युद्ध नहीं करूँगा, ये मुझसे नहीं होगा, ऐसा कहने से तुम कायर कहलाते हो। इसलिए कवि कहते हैं, अगर तुम मुझसे युद्ध करना चाहते हो तो करो, अगर युद्ध करना नहीं चाहते तो प्यार की दो बोलियों से उस दुष्ट का मन परिवर्तन करना चाहिए। इस दुनिया में ऐसी एक चीज़ होती है, वो क्या है? प्रेम, जिसके द्वारा हम एक दुष्ट का मन भी जीत सकते हैं। और ऐसे ही कवि कहते हैं, हिंसा भी दुर्बलता है, तो प्रतिहिंसा भी हमारी कमजोरी को दिखाती है। हिंसा मतलब देखिए, छोटे बच्चे क्या करते हैं? आपस में झगड़ा करते हैं और एक हो जाते हैं। झगड़ा करते समय ये बच्चा एक मारा तो वो बच्चा दो मारता है। क्यों? क्योंकि इसने मुझे मारा है ना? ऐसा वो सोच लेते हैं, परंतु उतनी बड़ी हिंसा नहीं होती। समाज में देखिए अनेक घटनाएं घटती हैं, तो अगर एक व्यक्ति समाज की शांति को बिगाड़ने की कोशिश करता है तो दूसरा एक व्यक्ति को उसका साथ नहीं देना चाहिए, बल्कि उसे रोकना पड़ता है। ऐसे ही अगर कोई हमें मारा तो हम उसे मारना
अच्छी बात नहीं है, इसे हम प्रतिहिंसा कहते हैं। अगर उसने हमारे लिए ऐसा सोचा तो वो बुराई हो ऐसा, तो हम भी उसके लिए ऐसी कामना नहीं करनी चाहिए। सदा उसके प्रति इस तरह की भावना रखना चाहिए कि उसका ज़िंदगी जो है अच्छा हो। ऐसे ही यहाँ पर कवि कहते हैं हिंसा का उत्तर प्रतिहिंसा के रूप में देना हमारे जो स्वभाव है उसकी दुर्बलता को दिखाती है। तो हम कितने कमज़ोर हैं, हम अंदर से कितने कमज़ोर हैं, इस बात को ये प्रतिहिंसा दिखाती है। परंतु उससे भी ज़्यादा बुरी चीज़ ये है कि कायरता, वो ज़्यादा अपवित्र माना जाता है। ये कायर बनकर रहना ही नहीं चाहिए, कायरता को साथ में रखना ही नहीं चाहिए, हमें धैर्यवान बनकर जीना चाहिए। इसलिए तुम कुछ भी बनो, कुछ भी करो, पर कभी भी कायर न बनना चाहिए, ऐसा कवि हमें संदेश देते हैं। ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯುದ್ಧಂ ದೇಹಿ ಕಹೇ ಜಬ್ ಪಾಮರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬ ದುಷ್ಟ, ಪಾಮರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ದುಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿದೆಲೆ, ಅಂದರೆ ದುಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾರು, ಯಾವತ್ತೂ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ತಲ್ಲೀನನಾಗಿರುವವ, ಅವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕ್ರೂರತೆಯೇ ತುಂಬಿಕೊಂಡಿರ್ತದೆ, ಅಂಥವನನ್ನು ದುಷ್ಟ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಹಾಗಿರುವಾಗ ಆ ದುಷ್ಟ ನೀನು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಿನ್ನನ್ನು ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಆಹ್ವಾನಿಸಿದರೆ, ನೀನು ಯುದ್ಧದ ಘೋಷಣೆಯನ್ನು ಕೂಗಿ ನಾನು ರೆಡಿ ಇದ್ದೇನೆ ಬರ್ತೇನೆ ಅಂಥೇಳಿ ರಣರಂಗಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ಶತ್ರು ಸೈನ್ಯವನ್ನು ನೋಡಿದಾಗ ನಿನಗೆ ಭಯ ಆಗಿ ಇವರ ಜೊತೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನ್ನಿಂದ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ರಣರಂಗಕ್ಕೆ ಬೆನ್ನು ತೋರಿಸಿ ಓಡಿ ಹೋಗುವುದು ಹೇಡಿಗಳ ಲಕ್ಷಣ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀನು ಯುದ್ಧದ ಘೋಷಣೆಯನ್ನು ಕೂಗಿ ಹೇಡಿಯಂತೆ ಓಡಿ ಹೋಗಬೇಡ, ಅದರ ಬದಲು ನೀನು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇನು, ನೀನು ಆ ದುಷ್ಟನ ಜೊತೆಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ಅಥವಾ ನಿನಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂತಾದರೆ ಪ್ರೀತಿ ತುಂಬಿದ ಮಾತುಗಳಿಂದ ಕೆಲವೊಂದು ಉತ್ತಮ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಮತ್ತೆ ಕೆಲವೊಂದು ಉನ್ನತವಾದ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಆ ದುಷ್ಟನಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ನೀನು ಅವನ ಮನಸ್ಸನ್ನು ಗೆಲ್ಲಬಹುದು, ಅವನನ್ನು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನಾಗಿ ನೀನು ಪರಿವರ್ತಿಸಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವನಲ್ಲಿರುವ ದುಷ್ಟತನ ದೂರ ಆಗಿ ಅವನು ಕೂಡ ಎಲ್ಲರಂತೆ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ಬೋದು. ಅಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಪ್ರೀತಿಗೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ಮಕ್ಕಳನ್ನು ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು, ನೀವು ಸಿಟ್ಟಲ್ಲಿ ಹೇಳಿದರೆ, ಬೈದು ಹೇಳಿದರೆ ಮಕ್ಕಳು ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು, ಹೌದಲ್ವಾ? ಅದೇ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅವರೇನಾದ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದರೆ ಅದನ್ನು ಆ ಥರ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಮಕ್ಕಳು ಖಂಡಿತ ಅದನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ. ಯಾಕಂದರೆ ಪ್ರೀತಿಗೆ ಇರುವಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಬೇರೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಇಲ್ಲ. ಈಗ ಮಕ್ಕಳು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾಗ ಹೊಡೆದು ಆಮೇಲೆ ಅವರನ್ನು ಮುದ್ದಿಸಿದರೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೌದು, ನಾನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನನಗೆ ಆ ಒಂದು ಶಿಕ್ಷೆ ಸಿಕ್ಕಿತು, ಆದರೆ ಈಗ ನನ್ನ ತಾಯಿ ನನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮುದ್ದಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಪ್ರೀತಿಯ ಮೂಲಕ ಅಂದರೆ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದರಿಂದ ಒಂದು ಸಂದೇಶ ಸಿಗ್ತದೆ, ನಾನು ತಪ್ಪು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ, ಸುಳ್ಳು ಹೇಳಬಾರ್ದು, ಆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಸಂದೇಶ ಸಿಗ್ತದೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಹಿಂಸೆಗೆ ಈ ಪ್ರೀತಿಯ ಮೂಲಕ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮನಸ್ಸನ್ನು ಗೆಲ್ಲಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಆ ದುಷ್ಟ? ನೀನು ಪ್ರೀತಿಯ ಮಾತುಗಳಿಂದ ಅವನ ಮನಸ್ಸನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವನು ಸ್ವತಃ ಬಂದು ನಿನ್ನ ಚರಣಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸುವನು. ಅಂದರೆ ನೀನು ಅವನನ್ನು ಒಂದು ಮನುಷ್ಯನನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ಯಲ್ವಾ, ಹಾಗಿರುವಾಗ ಅವನಿಗೆ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ನೀನೇ. ಹಾಗಾಗಿ
ಅಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಆಗದಿದ್ದರೆ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಇರಬೇಕೇ ಹೊರತು ಯಾವತ್ತೂ ಹೇಡಿಗಳ ಹಾಗೆ ವರ್ತಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೆಲವರಿಗೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾರಾದರೂ ಒಂದೇಟು ಹೊಡೆದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಇನ್ನೊಂದೇಟು ಹೊಡೆಯುವವರೆಗೂ, ಎರಡೇಟು ಹೊಡೆಯುವವರೆಗೂ ಸಮಾಧಾನ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆ ಥರದ ಒಂದು ಸ್ವಭಾವ ಇರುವವರು ಇರ್ತಾರೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಆ ಥರ ಮಾಡಿದರೆ ಅದು ಪ್ರತಿಹಿಂಸೆ ಅಂತ ಆಗ್ತದೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಅವರು ಹಿಂಸೆ ಮಾಡಿದ್ರು ಅಂಥೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ನಾವು ಪ್ರತಿಹಿಂಸೆಯ ಮೂಲಕ ಕೊಡುವುದು ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ತಪ್ಪು? ಅವರು ಯಾಕೆ ಹೊಡೆದ್ರು? ಅದರ ಕಾರಣ ಏನು? ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕೆ ಹೊಡೆದ್ರ, ಕೆಟ್ಟದಕ್ಕ? ಅದನ್ನು ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡುವ ಮನಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಒಂದು, ಹೌದಲ್ವಾ? ನಾವು ಒಮ್ಮೆಲೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅದು ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇರುವಂಥ ಒಂದು ದುರ್ಬಲತೆ ಅಂತ ಅನಿಸಿಕೊಳ್ತದೆ. ಆ ದುರ್ಬಲತೆಯನ್ನು ನಾವು ತೋರಿಸಿಕೊಂಡಾಗೆ ಅಂತ ಅನಿಸಿಕೊಳ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಕವಿ ಹೇಳುವುದಿಷ್ಟೇ, ಹಿಂಸೆಯ ಉತ್ತರವನ್ನು ಪ್ರತಿಹಿಂಸೆಯ ಮೂಲಕ ಕೊಡುವುದು ಸರಿಯಲ್ಲ. ಅದರ ಬದಲಿಗೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ತಾಳ್ಮೆಯಿಂದ, ವಿವೇಕದಿಂದ ಉತ್ತರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಹಿಂಸೆ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮನ್ನು ಕುಂಠಿತರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತದೋ, ನಮ್ಮ ದೌರ್ಬಲ್ಯವನ್ನು ಹೊರಗೆ ತೋರಿಸ್ತದೋ, ಅದೇ ರೀತಿ ಈ ಹೇಳಿತನ ಅಂತ ಹೇಳೋದು ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಹಾನಿಕಾರಕ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ನಮ್ಮ ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿರೋದು ತುಂಬ ಹಾನಿಕಾರಕ, ಅಪವಿತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀನು ಏನಾದರೂ ಆಗು, ಏನಾದರೂ ಮಾಡು, ಆದರೆ ನೀನು ಯಾವತ್ತೂ ಹೇಡಿಯಾಗಬೇಡ ಅಂತ ಕವಿ ನಮಗೆ ಈ ಪದ್ಯದ ಮೂಲಕ ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಿಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅರ್ಥ ಆಯಿತು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಅರ್ಥ ಆಗದಿದ್ದರೆ ಕೇಳ್ಬೋದು ನೀವು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲಾಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾನ್ಸಾ. ಇಲ್ಲಿ तेरी रक्षा का ना मोल है पर तेरा मानव अमोल है, यह मिटता है वह बनता है, यही सत्य की सही तोल है, अर्पण कर सर्वस्व मनुज को, करना दुष्ट को आत्मसमर्पण, कुछ भी बन बस कायर मत बन। पहले अर्थ देखिए, तेरी, तेरी मतलब यहाँ पर कौन है? इंसान, मानव। रक्षा का नाम मोल है। मोल आप इंग्लिश में कहते हैं ना, वैल्यू, वैल्यू, मोल, वैल्यू, ऐसा। तेरा मानव, तेरा मानव मतलब तुझमें जो मानवीयता है, मानवता, इंसानियत। कवि कहते हैं तेरी रक्षा का नाम मोल है पर तेरा मानव अमोल है। तेरा मानव मतलब मानवता, तुझमें जो मानवता है, इंसानियत है, वो अमोल है। अमोल मतलब वैल्यूएबल, जिसकी कीमत हम चुका नहीं सकते, उसे अमोल कहते हैं। अमोल हिंदी में अनमोल, अमूल्य, ऐसा। यह मिटता है वह बनता है, यही सत्य की सही तौल है। मिटता है, ये दिखाई नहीं देता, और बनता है, पल्लवित होता है। जहाँ पर ये नश्वर होता है, मिटना मतलब दिखाई नहीं देना, नश्वर होना, और यहाँ पर बनता है, बनता है मतलब वो खिलता है, पल्लवित होता है। यही सत्य की सही तौल है। तौल जो खाना, मतलब सत्य के बारे में देखना है तो सत्य की सही तौल कहाँ से मिलती है? केवल
इंसान के इंसानियत से मिलती है। इसलिए कवि ये कहते हैं कि तेरी रक्षा का नामोल है, पर तेरा मानव अमोल है। इसका अर्थ ये है कि तुम्हारी रक्षा तुम हमेशा करते रहते हो। तुम्हारे जो गुण स्वभाव है उसकी रक्षा तो अपने आप हो जाती है, परंतु तुझमें जो इंसानियत है, भगवान ने एक वरदान दिया है ना, इंसानियत, वो हर एक इंसान में नहीं रहता। इसलिए उदाहरण के लिए कोई दूसरों को कुछ भी दे देता है, परंतु दूसरा व्यक्ति ऐसा सोचता है कि क्यों करना है ये सब, वो स्वार्थी है ना। ऐसे ही यहाँ पर कवि कहते हैं तुम जो भी करते हो इंसानियत के नाम पर करो। दिखावा करने की आवश्यकता नहीं है। इंसानियत के नाम पर पूर्ण मन से किसी की सहायता करना चाहते हैं तो करो। उस इंसानियत को बचाकर रखना हमारा कर्तव्य है। तेरी रक्षा तो तुम आप कर सकते हो, किसी भी कठिन परिस्थिति आए तो भी तुम अपनी रक्षा अपने आप कर सकते हो, परंतु तुझमें जो इंसानियत है ना, उसे मिटने मत देना। उसकी रक्षा हमेशा करना है, वो अनमोल मानी जाती है। और यह मिटता है वह बनता है। कोई एक्सीडेंट हो गया और कोई मर रहा है तो इतने सारे लोग वहाँ पर आते जाते रहते हैं रास्ते में, परंतु कोई उसकी सहायता नहीं करता। जिसमें इंसानियत है वो क्या करता है, वो उसका भाई नहीं है, बंधु नहीं है, रिश्तेदार भी नहीं है, कोई नहीं है, पर वो भी एक मनुष्य है, मानव है ना। इसलिए इंसानियत के नाम पर वो व्यक्ति उसकी सहायता करता है। इसलिए कवि का कहना ये है कि जब इंसानियत मिट जाती है, वैसे ही वो दूसरी जगह पर पल्लवित होती रहती है। इसका अर्थ जो नश्वर है जिंदगी में, हम कहते हैं सब कुछ नश्वर है, परंतु इंसानियत को बनाकर रखना हमारा कर्तव्य है। और इंसानियत के नाम पर हमें सब कुछ समर्पण कर देना चाहिए। यही सत्य की सही तौल है। इस मानव के मानवता मतलब इंसानियत से ही हमें सत्य का दर्शन होता है। भगवान को ढूंढने के लिए मंदिर जाते हैं ना। कबीरदास ने कहा है भगवान को ढूंढने के लिए मंदिर जाने की आवश्यकता नहीं है, तुझमें ही भगवान है। ऐसे ही सत्य को कहीं और ढूंढने की आवश्यकता नहीं है, हमारे मन से पूछना चाहिए तो हमें सत्य का दर्शन हो जाता है। जैसे कि आपने कर्तव्य और सत्यता पाठ में पढ़ा है, झूठ बोलने से क्या होता है और झूठ बोलने का परिणाम क्या होता है। झूठ बोलना अनेक तरह के परिणामों को हमें दिखाता है, वो भी हमारी जिंदगी को बर्बाद कर देती है। इसलिए कवि ये कहना चाहते हैं कि हमें हमेशा सत्य बोलना चाहिए, सच का सामना हमेशा करना चाहिए, उसके लिए हिम्मत चाहिए। कवि का मतलब यही है। अगर आप सत्यवान हो तो इंसानियत के नाम पर आपको काम करना चाहिए। तो क्या होता है, सच हमेशा
अमर रहेगी। और नेक्स्ट वो कहते हैं अर्पण कर सर्वस्व मनुष्य को, करना दुष्ट को आत्मसमर्पण। आत्मसमर्पण मतलब बलिदान। कुछ भी बन बस कायर मत बन। कवि ये कहते हैं अर्पण कर सब कुछ देना चाहिए। किसको? मनुष्य को। मनुष्य को मतलब मनुष्य को नहीं, इंसानियत को। परंतु दुष्ट के सामने आत्मसमर्पण न करना चाहिए। अर्पण कर सर्वस्व मनुष्य को। मनुष्य को मतलब इस कुल को, मनुष्य कुल को सब कुछ समर्पित कर देना चाहिए। इंसानियत के नाम पर सब कुछ समर्पित कर देना चाहिए। अगर कोई दुष्ट तुम्हारे प्राणों की भीख मांगता है तो उससे डरकर कायरों की भांति प्राण त्याग देने की आवश्यकता नहीं है। इसका अर्थ ये है कि अच्छे काम के लिए तुम अपना बलिदान कर सकते हो। जैसे कि स्वामी विवेकानंद कहते हैं, त्याग और सेवा उनके राष्ट्रीय आदर्श है। वो कहते हैं कि भारत देश के अशक्तों, पीड़ितों, गरीबों, उनके प्रति काम करते समय अगर नव युवकों की मौत हो जाए तो भी उन्हें प्रसन्नता होगी। ऐसे ही क्योंकि वो भारत माता की सेवा कर रहे हैं, ऐसे ही यहाँ पर कवि का कहना ये है कि तुम कभी दुष्ट के सामने आत्मसमर्पण मत करो। ऐसा करने से क्या होता है, तुम अपने कायरता और कमजोरी को दिखाने के जैसा होता है। तुम कमजोर माने जाते हो और कायर माने जाते हो। इसलिए कोई एक दुष्ट आकर तुम्हारे प्राणों की भीख मांगे तो देना जरूरी नहीं है। इंसानियत के नाम पर ही तुम्हें आत्मसमर्पण कर देना उचित है। ऐसा कवि हमें संदेश देते हैं और साथ ही साथ ये भी बताते हैं तुम कुछ भी करो, कुछ भी बनो, बस कभी भी कायर मत बनो। इस तरह कवि संदेश देते हैं। ಅಂದ್ರೆ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿನ್ನ ರಕ್ಷಣೆಗೆ ಬೆಲೆ ಇದೆ, ನಿನ್ನ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ನೀನು ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿಕೊಳ್ತಿ। ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಾಗ ಅದರಿಂದ ಹೇಗೆ ಬಚಾವಾಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸಾಮಾನ್ಯ ಜ್ಞಾನ ನಿನಗಿರ್ತದೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದನ್ನು ನೀನು ಮಾಡ್ತಿ। ಆದರೆ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾನವೀಯತೆ ಅಂತ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಅದು ತುಂಬ ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹ ವಸ್ತು। ಚಿನ್ನ ಬೆಳ್ಳಿಯನ್ನೆಲ್ಲ ಹೇಗೆ ಸಂರಕ್ಷಿಸ್ತೀರೋ ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಒಂದು ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹ ವಸ್ತು ಅದು ಮಾನವೀಯತೆ। ಆ ಮಾನವೀಯತೆ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ನೀನು ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನೀನು ಮನುಷ್ಯನೇ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಯಾಕಂದರೆ ಮಾನವೀಯತೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅವನು ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಅನರ್ಹ, ಹೌದಲ್ವಾ? ಅವನಲ್ಲಿ ಕ್ರೂರತೆ ಇದೆ ಅಂತ ಆಗ್ತದೆ। ಸಹಾಯ ಮಾಡುವ ಮನೋಭಾವನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರಬೇಕು। ಅದು ಆಗ್ತದೋ ಬಿಡ್ತದೋ, ತನ್ನಿಂದ ಆದಷ್ಟು ಸಹಾಯ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಮನೋಭಾವನೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಲ್ಲೂ ಇರಬೇಕು ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ಹಾಗೆಯೇ ಈ ಮಾನವೀಯತೆ ಅಂತ ಹೇಳೋದು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದ ಅಂಗ ಇದ್ದ ಹಾಗೆ। ಜೀವನದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯಲ್ಲೂ ಈ ಮಾನವೀಯತೆ ನಮಗೆ ಬೇಕು। ಈ ಜೀವನವೇ ನಶ್ವರ, ಆದರೆ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ರಕ್ಷಿಸಿಕೊಂಡು ನಾವು ಬಾಳಿದ್ರೆ
ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೊಂದು ಸುಖ ನೆಮ್ಮದಿ ಸಿಗ್ಬೋದೋ ಏನೋ. ಹಾಗಾಗಿ ಕವಿ ಹೇಳುವುದಿಷ್ಟೇ, ಈ ಮಾನವೀಯತೆ ಅಳಿಸಿ ಹೋಗ್ಬೋದು, ಆದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಅದು ಪುನಃ ಪುನಃ ಚಿಗುರ್ತಾ ಬರ್ಬೋದು. ಒಬ್ಬ ದುಷ್ಟ ಏನೋ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅಥವಾ ಯಾರಿಗೋ ಅಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ರಸ್ತೆ ಬದಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಅದರಿಂದ ನಮಗೇನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆದರೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡುವ ಜನ ಮಾತ್ರ ಇರೋದು. ಕೆಲವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಾನವೀಯತೆ ಇರುವವರು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಬೇಗ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದು ಜೀವವನ್ನು ಉಳಿಸುವುದು ಅವರ ಉದ್ದೇಶ ಆಗಿರ್ತದೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಅವರಿಗೆ ಬಂಧು ಅಲ್ಲ, ಬಳಗ ಅಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ಮಾನವೀಯತೆಯ ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಅವನು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಮಾನವೀಯತೆ. ಇಂಥ ಒಂದು ಮಾನವೀಯತೆಯ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಅಮೂಲ್ಯವಾದದ್ದು, ಬೆಲೆ ಬಾಳುವ ವಸ್ತು. ಅದನ್ನು ಸದಾ ಸಂರಕ್ಷಿಸುವ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ಕಡೆ ಮನುಷ್ಯನ ಮಾನವೀಯತೆ ಸತ್ತು ಹೋದರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಅದು ಪುನಃ ಚಿಗುರ್ತದೆ. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಜನ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡುವವರಿದ್ದರೆ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡುವವರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಕೆಟ್ಟದಕ್ಕೆ ನಾವು ಜಾಸ್ತಿ ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಕಾದ ಅಗತ್ಯ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಗಳಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಸತ್ಯ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಂತ ನಾವು ಏನು ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಹಾಕ್ತೇವೋ ಆ ಸತ್ಯ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಉಳಿದಿರುವುದೇ ಈ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿರುವ ಮಾನವೀಯತೆ ಅನ್ನುವಂಥ ಗುಣದಿಂದ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಸತ್ಯದ ದರ್ಶನ ಆಗಬೇಕಿದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಮಾನವೀಯತೆ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಮೊದಲು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, अर्पण कर सर्वस्व मनुज को, करना दुष्ट को आत्मसमर्पण, कुछ भी बन बस कायर मत बन. ಅಂದರೆ ನೀನು ನಿನ್ನ ಸರ್ವಸ್ವವನ್ನು ಈ ಮನುಕುಲಕ್ಕೆ ಅರ್ಪಿಸು, ಆದರೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನೀನು ದುಷ್ಟನಿಗೆ ತಲೆಬಾಗಬೇಡ. ದುಷ್ಟ ನಿನ್ನ ಪ್ರಾಣದ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೇಳಿದರೆ ಅದನ್ನು ಕೊಡಬೇಕಾದ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದು ಹೇಡಿಗಳ ಲಕ್ಷಣ, ನಾವೆಷ್ಟು ದುರ್ಬಲರು ಅಂತ ತೋರಿಸಿಕೊಂಡ ಹಾಗೆ ಆಗ್ತದೆ. ಅದರ ಬದಲು ನೀನು ಮಾನವೀಯತೆಗಾಗಿ, ಈ ಮನುಕುಲಕ್ಕಾಗಿ ನೀನೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಿನ್ನಲ್ಲಿರುವ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸುವಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನಾದರೂ ಆಗು, ಆದರೆ ಹೇಡಿಯಂತೆ ಇರಬೇಡ. ಕೊನೆಯ ಒಂದು ಚರಣದವರೆಗೂ ಕವಿಯ ಮಾತು ಇಷ್ಟೇ, ನೀನು ಏನಾದರೂ ಮಾಡು, ಏನಾದರೂ ಆಗು, ಆದರೆ ಯಾವತ್ತು ನೀನು ಹೇಡಿಯಂತೆ ವರ್ತಿಸಬೇಡ, ಹೇಡಿ ಆಗಬೇಡ, ದುಷ್ಟರ ಬಲೆಗೆ ಬೀಳಬೇಡ, ದುಷ್ಟರ ಮುಂದೆ ನಿನ್ನ ಬಲಿದಾನ ಆಗಬಾರ್ದು. ದೇಶಕ್ಕಾಗಿ, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ನೀನು ತ್ಯಾಗ ಮೂರ್ತಿ, ಬಲಿದಾನಿಯಾಗು ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದಿಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅರ್ಥ ಆಗದ್ರೆ ಕೇಳ್ಬೋದು. ಈಗ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ನೋಡುವ. कठिन शब्दार्थ तो आपके टेक्स्ट बुक में दिया गया है, मुहावरे भी दिया गया है. पहला जो स्टांजा था उसमें दिया गया है ना, गम के आंसू पीना, मतलब दुख दर्द सहना. अभी देखिए, एक शब्द या वाक्यांश या वाक्य में उत्तर लिखिए. पहला प्रश्न है, कवि नरेंद्र शर्मा क्या न बनने का संदेश देते हैं? उत्तर ये है कि कायर. कायर टेक्स्ट बुक में आपको कायर शब्द दिया है, उसका अर्थ डरपोक है. एग्जाम में कायर ही लिखिए, ठीक है. सेकेंड वन, कौन राह रोकता है? पाहन. पाहन मतलब पत्थर, पाहन राह रोकता है. नेक्स्ट थर्ड वन,
कवि नरेंद्र शर्मा के अनुसार मनुष्य को किसने सींचा है? कवि नरेंद्र शर्मा के अनुसार मनुष्य को किसने सींचा है? मानवता और इंसानियत। नेक्स्ट, कवि नरेंद्र शर्मा मनुष्य को किसके बल पर जीतने को कहते हैं? प्रीति और प्यार। प्यार के बल पर जीतने को कहते हैं। नेक्स्ट, कवि नरेंद्र शर्मा के अनुसार प्रतिहिंसा क्या है? दुर्बलता। आपके टेक्स्ट बुक में ही आंसर है, देखिए, दुर्बलता। देखकर लिखिए। नेक्स्ट, कवि नरेंद्र शर्मा ने किसे अधिक अपावन कहा है? कायरता। कायरता को अधिक अपावन कहा है। नेक्स्ट, कवि नरेंद्र शर्मा किसके सामने आत्मसमर्पण न करने के लिए कहते हैं? कवि नरेंद्र शर्मा किसके सामने? दुष्ट के सामने या दुष्टों के सामने आत्मसमर्पण न करने का संदेश देते हैं। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए। वहां पर 3 प्रश्न दिया गया है, पूरे पद्य को लिखना पड़ता है। पहला जो प्रश्न है उसे कवि ये कहते हैं कि हमें इस कविता के द्वारा हमें क्या संदेश मिलता है, और दूसरे प्रश्न में प्रतिहिंसा और कायरता के संबंध को व्यक्त करते हैं, और तीसरा प्रश्न है मानवता, उसके प्रति कवि के विचार क्या है। ये पद्य को पढ़िए, आप उसके जो सारांश है उसे लिखिए। हम तो नोट्स दे देते हैं, और आप भी पढ़िए, लिखिए। पहले जो पाठ का जो नोट्स दिया है ज़्यादातर उसे लिखने की कोशिश कीजिए। लिखने से आपका वाक्य और अक्षर सब कुछ साफ सुधर जाएगा। इसलिए आपको इस बात की ओर ध्यान रखना बहुत ज़रूरी है। थैंक यू।